युवराज पाटील सर यांचं खूप खूप स्वागत. मी डॉक्टर पाटील सरांना विनंती करतो की थोडंसं कार्यक्रमाची सारांश त्यांनी सांगावं, नेमकं कशासाठी आपण आयोजित केलेलं आहे. मॉर्निंग ऑल. मॉर्निंग ऑल. मला वाटतं युवराज पाटील सरांना सगळं ओळखत आहे. मोस्ट ऑफ जे मेंबर्स आहेत आपले, ज्यामध्ये ब्रिज कोर्सला जे विद्यार्थी होते पर्टिक्युलरली, ते सगळ्या विद्यार्थ्यांनी युवराज पाटील सरांना ऐकलेलं आहे. पण ब्रिज कोर्स नंतर ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत त्यांना कदाचित युवराज पाटील सरांची ओळख असेल नसेल याची कल्पना नाही मला, म्हणून मी मुद्दाम सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा त्याची ओळख करून द्यायची म्हणजे माझे अगदी जवळचे मित्र आहेत आणि एक महाराष्ट्रामधला एक नामवंत वक्ता आहे, व्याख्याता आहेत सर, लेखक आहेत. सरांनी खूप निवेदनं केलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या भागातले आहेत, गारगोटी सरांचं गाव. अभिनवमध्ये सरांचा मी असं म्हणतो की ते अभिनवचे घटक आहेत. सरांच्या बद्दल बोलायचे शब्द कमी पडत आहेत, कारण इतकं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे, ज्या व्यक्तिमत्वाचा मला सुद्धा आधार खूप मोठा आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात सर महाराष्ट्रभर व्याख्यानं देत आहेत. म्हणजे त्याचं दौरे जे आहेत ते अक्षरशः संपत नाहीत. पण जेव्हा जेव्हा मी फोन करतो आणि सांगतो की सर आपल्या मुलांना मार्गक्षेत्राला यायचं आहे, कुठली तारीख आहे सर बघत नाही, पण डिरेक्टली सर येतात, त्याबद्दल सर खूप खूप आभार आहे तुमचा. आणि विषय सरांचे खूप वेगवेगळे असतात, विषय सरांचे खूप वेगवेगळे असतात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता ज्या स्टेजला आहात, 10th तुमचं संपलेले आहे, त्याची एक्झाम झालेली आहे, त्याचा रिझल्ट लागलेले आहे. रिझल्ट काही जणांचे खूप चांगले लागलेले आहेत, काही जणांना अपेक्षेपेक्षा थोडेसे कमी लागलेले आहेत. आणि मग तुम्ही अशा जीवनाच्या टप्प्यावरती आहात की इथून पुढची 2 वर्ष जी आहेत ती घडायची आणि बिघडायची आहेत. या पुढच्या 2 वर्षामध्ये एकदा तुम्ही घडणार आहात किंवा एकदा बिघडणार आहात. तुमची जी पूर्ण लाईफ लाईन आहे ती या 2 वर्षामध्ये सेट होणार आहे. त्यामुळे या 2 वर्षासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, व्हॉट आर द डूज अँड व्हॉट आर द डोंट्स, हे सगळं थोड्या फरकानं सर तुमच्यासमोर मांडतील. आणि त्या मांडताना सुद्धा सरांची जी काही वाणी आहे ती खूप मधाळ अशी आहे, मी तुम्हाला ऐकायला सुद्धा खूप छान वाटेल. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण सरांची व्याख्याने घेतली आहेत, सरांनी 1 तास 1.5 तास दिला असेल तर 2-2.5 तासाच्या आत काय संपलं नाहीये. आणि विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरांची सुद्धा मालिका खूप मोठी असते. त्यामुळं मला असं वाटतं की मी माझं प्रास्ताविक जास्त लांबवायला नको. सरांचं अभिनव परिवार आपण सहर्ष आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात. जवळपास इथून पुढचा 1.5-2 तास सर तुमच्याशी गप्पा मारतील. जे काही सर सांगणार आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की हा एखादा पॉईंट आहे, एखादा मुद्दा आहे जो माझ्या आयुष्यामध्ये मला काहीही करून तो इम्प्लिमेंट करायचा आहे, तर तो मुद्दा नक्की लिहून घ्या किंवा तुम्ही डोक्यामध्ये ठेवा, नंतर तो पेपरवरती लिहा. आणि सर जे जे सांगणार आहेत ते सगळंच्या सगळं स्वतः सर आचरणात आणतात. एव्हाना त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर या सगळ्या गोष्टींची जी महत्व आहे ती सगळी पटवून देतात आणि त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतात. आणि सर अभिनवचा घटक असल्या कारणानं हे फक्त एक व्याख्यान तुमच्याकडे असणार आहे, ही सिरीज असणार आहे, व्याख्यानाची सिरीज असणार आहे. त्यासाठी सरांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. तर तुमचं पूर्ण एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक थांबवतो. नमस्ते. आवाज येतो? शेवटपर्यंत आवाज येतो? ओके. सरांनी जे माझ्याबद्दल आता सांगितलं ते सगळी अंधश्रद्धा आहे, ती सोडून द्या. सरांनी जे सांगितलं ते पुन्हा एकदा रिपीट करतो की इथे उपस्थित असलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्यापैकी जवळजवळ 60% विद्यार्थी मला ओळखतात आणि नवीन ऍडमिशन झालेल्यातलेही काही विद्यार्थी ओळखत आहेत.
विशेषतः गारगोडीतल्या माझ्या अकॅडमीचे पण सर 1-2 विद्यार्थी समोर आहेत, त्यामुळे त्यांनी मला 3-4 वर्ष बघितलंय, तिथं ऐकलंय. बरं, तुमचं ऐकायचं. हा, आणि माझंच परत ऐकायचं इथं आहे. 2-3 महत्वाच्या गोष्टी पुन्हा सांगतो. जसं सरांनी सांगितलं की हे व्याख्यान नाहीये, ही सिरीज आहे आणि ही सिरीज साधारणपणे वर्षभर सुरू राहणार आहे. तुम्ही सुदैवी आहात याच्यासाठी सांगतो की गेली वर्षी माझ्या काही गोष्टींच्यामुळे ती सिरीज आपल्याला कम्प्लीट करताना थोड्या अडचणी आल्या होत्या सर, पण या वर्षी त्या अडचणी अजिबात येणार नाहीत. या सिरीजवरती मी स्वतः काम करेन. मी स्वतः काम करेन असं म्हणतोय, त्याचं पाठीमागचं कारण सांगतो. गेली 18 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. कुठल्या व्याख्यान क्षेत्रात मी 14 वर्ष आहे, पण 18 वर्ष या क्षेत्रात मी काम करतोय की विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी, त्यांना येणारे पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही स्वरूपाचे जे समस्या आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत ते काय येत आहेत, त्याच्यावरचे उपाय काय आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असू दे, मी सर्टिफाईड काउन्सिलर आहे, म्हणजे मी काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये अभ्यास केलाय. मी माझं मानसशास्त्रामधनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणं आणि त्याच्यावरती उपाय देणं याच्या संदर्भानं ही वर्षभर आपली सिरीज सुरू राहील. आता तुम्ही नवीन आलेले आहात आणि जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना इथले सगळं कल्चर किंवा काही गोष्टी माहिती आहे. आपण वर्षभर किंवा पुढचे 2 वर्ष आपण सातत्यानं कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहोत, कुठल्या उद्देशानं आपण इथं आलेलो आहोत, हे तुम्हाला थोडं माहिती आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत आणि जे विद्यार्थी जुने आहेत त्यांच्यामध्ये काही समस्या कॉमन आहेत. म्हणजे तुम्ही जुने जरी विद्यार्थी असला तरी तुमच्या सगळ्या समस्यांच्या वरती सोल्युशन मिळालेलं आहे असं अजिबात नाही. तुमचं वय आत्ताचं असं आहे की 1-2 दिवसानं, 2 दिवसानं, 3 दिवसानं तुमची मानसिकता बदलते, तुमची काम करण्याची पद्धत बदलते. उदाहरणार्थ आता सर ज्या एजला आहेत त्या एजला किंवा मी ज्या एजला आहे त्या एजला आम्ही एखादी गोष्ट ठरवली तर महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, अगदी 2-2, 4-4 वर्ष आम्ही सातत्याने ती गोष्ट करू शकतो. परंतु तुमच्या या एजला तुम्ही 3 ते 4 दिवसाच्या वरती एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट राहू शकत नाही. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट फक्त पुरेशी असते, एखादा खडा फक्त पुरेसा असतो. तुम्ही ठरवलेल्या गोष्टीपासून दूर जायला एखादा खडा फक्त पुरेसा असतो. आणि म्हणून तुमच्या बाबतीत काय घडते ते सांगतो. सकाळी एक स्वप्न असतं, दुपारी दुसरं स्वप्न असतं, संध्याकाळी तिसरं स्वप्न असतं. आणि अशात जर एखादा मूवी बघितला आणि जर तो मूवी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिलेटेड असेल, म्हणजे मला माहित नाही तो राव नावाचा कोणतरी तो ऍक्टर आहे ना, राजकुमार राव, त्याचा एक चित्रपट आहे ना की खालच्या पोस्ट वरती तो असतो म्हणून ती हिरोईन त्याला धोका देते, ती निघून जाते लग्नातून. आठवतं? चला ठीक आहे, ओके. मग तो अर्ध्या तासात पुढच्या IPS अधिकारी काय IAS अधिकारी होतो पुढच्या अर्ध्या तासात. हे मूवीत घडतं, हे रिअल लाईफ मध्ये घडत नाही. हा पिक्चर बघितला की ब्रेकअप झालेल्या प्रत्येकाला असं वाटतं की मी दाखवतोच, म्हणजे प्रत्येकाला वाटतं हे सक्सेस मिळवून दाखवतोच. हे आपल्या बाबतीत घडत आहे, हे तुमच्या बाबतीत घडण्याचं तुमचं वय आहे. म्हणून म्हटलं की सकाळी एक स्वप्न असतं, दुपारी एक स्वप्न असतं, संध्याकाळी एक स्वप्न असतं. मी तुमच्या एजचा होतो त्यावेळेस बॉर्डर नावाचा एक पिक्चर आला होता, माहिती आहे तुम्हाला? बॉर्डर नावाचा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटानं असं केलं होतं की आर्मीमध्ये भरती होणाऱ्या मुलांच्या बाबतीत त्यांना ते मोटिवेशन होतं तो चित्रपट. आणि तो चित्रपट वर्षातून 2 वेळा लागायचाच. तुम्हाला त्या तारखा माहिती आहे, 26 जानेवारी, 15 ऑगस्टला तो कुठल्या ना कुठल्या चॅनलवरती तो लागायचा आणि मुलांची स्वप्न तशी तयार व्हायची. निधीने झालं की तुमच्या बाबतीत आता असं नाही घडलं पाहिजे. जर तुमची प्रभावानं स्वप्न ठरत असतील तर सक्सेस मिळायला खूप अडचणी येतात. ती कन्स्ट्रक्टिव्ह शांतपणे विचारपूर्वक जर ठरलेलं असेल तरच तुम्हाला सक्सेस मिळायला सोपं जातं. आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये ही सुरुवात झाली तर त्याच्या बाबतीत काय महत्वाचे आहे त्या गोष्टींच्या बाबतीत मी तुमच्याबरोबर आता चर्चा करतोय. मी आता एक पुस्तक लिहित होतो, त्या पुस्तकामध्ये एक मी प्रयोग लिहिला आहे. तो प्रयोग काय आहे सांगतो. टीना सिलिंग नावाच्या एक प्रोफेसर आहे, अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवतात आणि त्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवत असताना त्यांनी एक प्रयोग केला होता. तो प्रयोग काय आहे, त्याने आपल्या युनिव्हर्सिटीमधल्या एकूण विद्यार्थ्यांचे त्यांनी 14 गट तयार केले. 14 गट तयार केले
आणि त्या विद्यार्थ्यांच्या क्षमता ज्या आहेत, त्यांच्याकडे जी ताकद आहे, ती ताकद आजमावण्यासाठी त्याने तो प्रयोग आयोजित केलेला होता. त्या 14 गटांना त्यांनी सूचना दिल्या की येत्या 2 दिवसानंतर मी तुम्हाला एक एक लिफाफा देईन, एक पाकिट देईन. त्या पाकिटामध्ये 50 पाऊंड असते आणि त्या 50 पाऊंड तुम्ही वापरायचे आणि तुम्हाला 2 तासाचा वेळ असेल. त्या 2 तासाच्या वेळेमध्ये तुम्ही ते 50 पाऊंड घ्यायचे आणि तुम्ही कोणता ना कोणता तरी व्यवसाय करायचा. त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही तुमची क्षमता दाखवून द्यायची. जो गट विजेता ठरेल त्या विजेत्या गटाला वेगळं बक्षीस असेल. त्या 2 तासामध्ये तुम्ही त्या 50 पाऊंडचा वापर कशा पद्धतीने केलाय, तुम्ही त्या 50 पाऊंडचा वापर कशा पद्धतीने केलाय याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे सगळे प्राध्यापक आणि जेवढे टॉपर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या समोर तुमचं प्रेझेंटेशन होईल. तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि त्या 5 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्ही काय काय केलं याचं प्रेझेंटेशन करायचं आहे. टीना सलीम मॅडमने हा प्रयोग सांगून दिला. मुलं अगोदर 2 दिवसच विचार करायला लागली की आपल्याला 50 पाऊंड मिळणार आहे. त्या 50 पाऊंडचं आपल्याला त्या 2 तासामध्ये काय काय करायचं आहे त्याने नियोजन करायला सुरुवात केली. प्रयोगाचा दिवस आला. मॅडमने वर्गामध्ये सगळ्यांना ते लिफाफे वाटले. जी वेळ ठरलेली होती संध्याकाळी समजा 3 ते 5 वेळ आहे तर 3 ते 5 वेळ त्या मुलांना त्या गटांना 14 गटांना सोडून दिलं. त्यातल्या 14 गटातल्या मुलांनी वेगवेगळे प्रयोग केले. काही मुलांनी काय केलं होतं तर तिथं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सायकलचा वापर जास्त होतो तर त्यांनी हवा भरण्याचं दुकान सुरू केलं आणि त्याच्यातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. काही मुलांनी खाद्यपदार्थ विकण्याचा प्रयत्न केला. काही मुलांनी तिथं रेस्टॉरंटमध्ये एक गोष्ट केलेली होती की रेस्टॉरंटमध्ये तिथं बसायला लाईन लागते तर आपल्या गटातल्या मुलांना त्या लाईन मध्ये उभं केलं होतं. टेबल मिळायची वेळ आली की तो टेबल कुणाला तरी दुसऱ्या लाईन मधल्या व्यक्तीला विकायचा आणि पैसे कमवायचे असं सुरू केलं होतं. त्या 14 गटातल्या एका गटानं शांतपणे 2 दिवस विचार केला की या प्रयोगात काही ना काहीतरी असं आहे, या प्रयोगात काही ना काहीतरी असं आहे जे मौल्यवान आहे, जे जास्त ताकदवर आहे आणि त्याच गोष्टीवर ते आपल्याला काम करायला पाहिजे. 2 दिवस तो गट विचार करत होता की यातलं मौल्यवान काय आहे, जास्त ताकदवर काय आहे, काय जास्त ताकदवर असेल त्यातलं. या प्रयोगातलं त्या मुलांना मिळालेलं सगळ्यात जास्त ताकदवर काय आहे. 50 पाऊंड हे जास्त ताकदवर आहे. 2 तासाचा मिळालेला वेळ जास्त ताकदवर आहे का अगोदर 2 दिवस त्या मॅडमने सांगितलेला वेळ जास्त ताकदवर आहे. काय ताकदवर आहे बोला. अगोदरचा 2 दिवस मिळालेला वेळ ताकदवर आहे असं तुम्हाला वाटतं. त्या गटातल्या विद्यार्थ्यांनी 2 दिवस अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात असं आलं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सगळ्या प्राध्यापकांच्या समोर आणि टॉपच्या विद्यार्थ्यांच्या समोर प्रेझेंटेशन करण्याची मिळालेली 5 मिनिटाची वेळ जास्त ताकदवर आहे. आणि त्यांनी 2 दिवस प्रयत्न करून अमेरिकेतली अशी कंपनी शोधून काढली ज्या कंपनीला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या समोर 5 मिनिटं जाहिरात करायची गरज आहे. आणि त्या कंपनीला सांगितलं का आम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर तुम्हाला जाहिरातीसाठी 5 मिनिटाची वेळ देतोय, किती पैसे देणार बोला. करोडो रुपये कंपनीने त्या विद्यार्थ्यांना दिले कारण एवढ्या टॉपच्या विद्यार्थ्यांच्या समोर आपल्या कंपनीची जाहिरात करता येते आणि त्याचा कंपनीला फायदा होणार आहे. आणि तो गट विजेता ठरला. मी आता येत्या पुस्तकामध्ये सर मी हा प्रयोग लिहिलाय टीना सलीम यांचा. निगमितांनो तुम्हाला मी ही गोष्ट का सांगितली माहिती आहे. आता तुमच्या आयुष्याची सुरुवात झाली म्हणजे 10वी पर्यंत तुमचं आयुष्य हे एका वेगळ्या वळणावरती होतं. आता हे वाक्य वापरलं की काही काहींच्या डोक्याची शीम उठायला लागते. किती वेळा हे ऐकायचं की तुमचं 10वी पर्यंत आयुष्य वेगळं होतं आणि इथून पुढचं आता वेगळं झालंय. पण ही वस्तुस्थिती जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत आपल्या वर्तनात बदल होत नाही. आणि अत्यंत धाडसानं सांगतोय मी परत एकदा रिपीट अत्यंत धाडसानं सांगतोय तुम्हाला हे स्वीकारावंच लागेल की आता इथून पुढचं आपलं आयुष्य बदललेलं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाहीये तोपर्यंत तुमच्या अडचणी संपणार नाही.
उलट अडचणींच्यात वाढ होत जाणार आहे. त्या प्रयोगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली होती तर तो 5 मिनिटाच्या प्रेझेंटेशनचा वेळ. आणि तुमच्या आयुष्यात इथून पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर या 2 वर्षात तुम्हाला मिळालेला वेळ. या 2 वर्षात तुम्ही त्या वेळेचं काय करणार आहात याच्यावरती सक्सेस अवलंबून आहे. यशस्वी माणूस आणि अयशस्वी माणूस याच्यात काहीचाही फरक नसतो. फरक एवढाच असतो तो माणूस आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर कशा पद्धतीने करायचा ठरवतो. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आता इथं असे आहेत की ज्यांनी सर माझ्या 11वीच्या पुस्तकातले पहिले 2 चॅप्टर बघून संपले किंवा माझा अभ्यासक्रम जो आहे तो बघून संपलाय, पुढे 2 वर्षाच्या बाबतीत माझं काय काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग ठरलंय. असे किती विद्यार्थी आहेत? त्यांची संख्या फार कमी असेल. मग आपल्याला सक्सेस होण्यासाठी असं का वाटतं की मी सक्सेस होईल? नियोजन 0, अपेक्षा 100%. हे कसं पूर्ण होईल? काम करण्याचा विचार 0, अपेक्षा 100% पूर्णत्वाच्या. बरं, हे सांगताना आता तुम्ही या 8 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केलेला नाही? सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. रील्स बघितले, मोबाईलचा वापर केलाय, युट्यूब वरती काही ना काहीतरी बघत बसलाय, तुम्ही बाहेर मित्रांच्या बरोबर फिरायला गेलाय, खेळलाय, हे सगळं केलंय. या सगळ्याचा वापर तुम्ही तुमच्या रिझल्ट मध्ये कसा घेऊन जाणार आहात? मी हे करू नका असं म्हणत नाही बरं का. हे सगळं झाल्यानंतर तेही करायला पाहिजे. पण फोकस तुमचा जर त्या गोष्टीवरती अधिक असेल तर तुम्ही ज्या हेतूसाठी इथं आलेला आहात त्याचं काय? त्याच्या बाबतीतला दिवसभरात आपण करत असलेला विचार किती आहे? जर विचारातच ते येत नसेल तर कृतीत कसं येईल? जर विचारात येत नसेल तर ते कृतीतच येणार नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 2 वर्ष माझी पुढे कशी जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं नियोजन माझ्याकडे करण्यासाठी मला काय काय करावं लागेल, माझा रोल काय असेल, माझी भूमिका काय असेल, हे जर तुमचं ठरलेलं नसेल तर याचा अर्थ तुम्ही होता यंत्राच्या विना धावत आहे किंवा तुम्ही प्रवास करण्याचा प्रयत्न करताय. आपण साधी एक गोष्ट बघू. वाळवंटामध्ये, सहारा वाळवंटामध्ये तुम्हाला अशी एक गाडी दिली की जी जगातली टॉपची गाडी आहे. त्या गाडीचा स्पीड चांगला आहे. तुमच्या बरोबर हजारो लिटर पेट्रोल दिलं, 1000 लिटर पेट्रोल दिलं आणि त्या गाडीबरोबर तुम्हाला सहारा वाळवंटाच्या मध्यभागी सोडलं. सहारा वाळवंटाच्या मध्यभागी सोडलं. काय वाटते तुम्हाला? स्पीड आणि पेट्रोल या 2 गोष्टीच्या जोरावरती तुम्ही त्या वाळवंटातून बाहेर येऊ शकाल? चूक येणारच नाही. तुम्ही येऊच शकत नाही त्या वाळवंटाच्या मध्यातून तुम्ही बाहेर. तुम्ही वाळवंटाच्या मध्यातून बाहेर यायला तुमच्या स्पीड आणि पेट्रोल पेक्षाही जास्त तुम्हाला माहिती काय असायला पाहिजे? दिशा. तुम्हाला माहिती काय असं पाहिजे? कुठल्या दिशेला प्रवास केल्यानंतर मी या वाळवंटातून बाहेर जाऊ शकणार आहे. हे जर तुम्हाला माहिती नसेल, तुमच्याकडे त्या वाळवंटाच्या मध्यभागी जर होका यंत्र नसेल तर तुम्ही वाळवंटाच्या बाहेर येऊ शकत नाही. एका टप्प्यावरती तुमचं पेट्रोल संपणार आहे, गाडीचं स्पीड असूनही तुम्हाला काहीही कळणार नाही आणि तिथं मृत्यू होण्याची शक्यता आहे. स्वप्न हे तुमच्या आयुष्याचं होका यंत्र आहे. ध्येय हे तुमच्या आयुष्याचं होका यंत्र आहे. मी परत सांगतोय, ध्येय आणि स्वप्न हे तुमच्या आयुष्याचं होका यंत्र आहे. मग जर ते ठरलेलं नसेल तर, आता हे ठरत नसेल त्यावेळेस काय असतं? अभिनव अकॅडमीच्या माध्यमातून अमोल पाटील सर वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून तुमचं स्वप्न तुम्हाला मिळावं, ते समजावं, त्या दिशेने तुम्ही जावं याच्यासाठी प्रयत्न करताय. पण बाहेरून चिकटवलेले पंख हे जास्त काम करत नाहीत. आतून आलेले पंख जास्त काम करतात. एखादा पक्षी मोडलेल्या फांदीवरती बसू शकतो का नाही? बसू शकतो. किंवा त्याला हा विश्वास असतो, ज्या फांदीवरती मी बसलोय ती फांदी जर मोडून खाली पडली तरी माझ्याकडे पंख आहेत, मी त्या पंखाच्या जोरावरती सहजपणे वरती जाऊ शकतो. हा विश्वास तुमच्या मनात निर्माण व्हायचा असेल तर तो विश्वास निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत? तर तुमचं स्वप्न हीच तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. आणि जर ते आमच्या डोळ्यासमोर नसेल
तर होकायंत्र नसलेल्या ठिकाणी आपण धावतोय किंवा होकायंत्र न घेता आपण धावतोय. हे वाक्य मोटिवेशन रिलेटेड नाही, हे रियालिटी रिलेटेड आहे. हेही लक्षात ठेवा. हे मी मोटिवेशन म्हणून तुम्हाला सांगत नाही, हे प्रेरणा देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये. तुम्ही सक्सेस झालेल्या कुठल्याही माणसाचा, म्हणजे अगदी पंक्चरचं दुकान ज्याचं होतं त्या पंक्चरच्या दुकानापासून ज्याला स्वतःचं गॅरेज घातलं त्या माणसाच्या आयुष्याच्या बाबतीत जरी तुम्ही हा विचार केला तर पंक्चरच्या दुकानात एखाद्या गाडीचा टायर पंक्चर काढत असताना त्या माणसाच्या डोक्यात कुठंतरी होतं की माझं स्वतःचं गॅरेज असलं पाहिजे, म्हणून तो माणूस तिथून तिथपर्यंत गेलाय. साध्यातला साधा माणूस त्याच्या आयुष्याच्या ठरवलेल्या स्वप्नांच्या पर्यंत जातोय. स्वप्न ठरवायला काय हरकत आहे? तिथं पैसे मागत नाहीत, तिथं कुठलाही चार्ज नाहीये. मग ती स्वप्न ठरवत का नाहीये? तर त्याच्या बाबतीतले तुमच्या मनातले प्रश्न सांगतो. मला हे जमेल का? हा एक साधा प्रश्न असतो आपल्याला स्वतःला पडलेला. सर मला हे जमेल का? एवढा मोठा डोंगर आहे, एवढा मोठा अभ्यासक्रम आहे, 2 वर्ष सातत्याने हे केल्यानंतर सक्सेस मिळेलच का? हा तुमच्या मनातला प्रश्न आहे. बरं, याचं साधं उत्तर काय आहे? आता सक्सेस झालेली जी 6 मुलं आहेत, अभिनव अकॅडमीच्या माध्यमातून जी सक्सेस झालेली जी 6 मुलं आहेत ती कुठली आहेत? ती मंगळावरून नाहीये, ती दुसऱ्या ग्रहावरून कुठेही नाहीये. ती तुम्ही जिथं बसलाय तिथंच बसली होती, तुम्ही जिथं शिकताय तिथंच शिकली होती. याच शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि इथल्याच कॅम्पसमध्ये कुठं ना कुठेतरी बसून त्या विद्यार्थ्याने अभ्यास केलेला होता. जर त्या मुलांच्या बाबतीत ते घडत असेल तर मग माझ्या बाबतीत ते का घडत नाहीये? हा स्वतःला विचारला का प्रश्न? आपण हा प्रश्न विचारत नाही. पहिली घेतो की आपण शंका, ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस होता ती गोष्ट परत वाढते. हे मी मागच्या वेळेस पण तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय की तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस होता ती गोष्ट आपोआप वाढत 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 जाते. तुम्ही चुकीच्या गोष्टीवरती फोकस झाला तर चुकीची गोष्ट तुमची वाढत 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 जाणार आहे. स्वतःला सातत्याने एकच गोष्ट सांगितली पाहिजे की हे माझ्याकडनं शक्य आहे, हे मला करता येऊ शकतं, माझ्याकडे तेवढ्या क्षमता आहेत आणि त्या क्षमतांचा वापर केल्यानंतर ते 100% शक्य आहे. असं कुठं आहे का की हुशार विद्यार्थ्यांच्या मेंदूचं वजन जास्त असतं आणि कमी हुशार विद्यार्थ्यांच्या मेंदूचं वजन कमी असतं? हुशार विद्यार्थ्यांना सगळं वातावरण चांगलं मिळतं, ज्या विद्यार्थ्यांना सक्सेस मिळालेलं नाही त्यांना वातावरण चांगलं मिळालं नाही म्हणून त्यांना सक्सेस मिळालं नाही, असं कधीच होत नाही. तुम्ही स्वतः त्याला बऱ्याच वेळा जबाबदार असता. मी या बाबतीत स्वतः काय विचार करतोय, माझ्याकडे गोष्टी ठरलेत का? ठरत का नाही? त्यातली पहिली अडचण सांगतो. एक अडचणीवरती आपण बोलू. पहिली अडचण त्याच्यातली सांगतो, तुमचा कम्फर्ट झोन सुटत नाहीये. तुमचा कम्फर्ट झोन सुटत नाही, तुमचाच नाही, विशेषतः आपल्या परिसरातल्या काही लोकांच्या बाबतीत हे घडत आहे, विशेषतः आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या बाबतीत हे घडत आहे. काय घडतंय की आपला कम्फर्ट झोन सुटत नाही. कुठला कम्फर्ट झोन? इथं 10वीचे पास होऊन मुलं आलेले आहेत. आता तुम्ही जे 10वी पास होऊन आलेला आहात, वेगवेगळ्या भागातनं मुलं आले. म्हणजे समजा मी गारगोटीतून आलो तर गारगोटीतून एक मुलगा इथं शिकायला आलाय. तो मुलगा त्याच्या वर्गात तिथं गारगोटी टॉपला असेल कदाचित, म्हणजे त्याला तिथं 95% पडले, 96% मार्क पडले, पण तो मराठी माध्यमातून शिकलाय. मग मराठी माध्यमातून शिकलेला हा मुलगा किंवा सेमीमधून शिकलेला हा मुलगा ज्या वेळेस एवढ्या सगळ्या मुलांच्या समोर बसतो आणि त्याला शिक्षकांनी शिकवता एखादा प्रश्न इंग्रजीमधून विचारला, त्याला त्याचं उत्तर देता आलं नाही आणि इंग्रजी माध्यमातल्या किंवा इंग्रजीत चांगलं येणाऱ्या एखाद्या दिदीनं किंवा दादानं उत्तर दिलं की आपल्याला 100% मार्क पडले, या गोष्टीचा त्या मुलाला पूर्ण विसर पडतो आणि त्याला असं वाटतं हे माझ्यापेक्षा हुशार आहे, हे माझ्यापेक्षा हुशार आहे. ही भावना त्याच्या मनामध्ये वाढत 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 जाते. एखादी गोष्ट त्याला योग्य पद्धतीने येत असतानाही त्याचं धाडस कमी होत जातं आणि त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला की काम देखील कमी होत जातं. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जर 96% मार्क मिळवू शकत असाल, 90% मार्क मिळवलेले असतील, तर तुम्ही या वर्गामध्ये त्याच विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं आहात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नीट देता आलं नाही किंवा एखाद्या बाबतीत आपल्याला इतर मुलांसारखं जमलं नाही म्हणून घाबरण्याची कुठलीच गरज नाही. हा तुमचा कम्फर्ट झोन का सुटत नसतो? तर 10वीला तुम्ही तुमच्या वर्गामध्ये तुमच्या शिक्षकाने तुम्हाला खूप मान सन्मान दिलेला असतो, प्रतिष्ठा दिलेली असते, आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला हुशार म्हटलेलं असतं. मग निकाल लागल्यानंतर
पाहुण्यांनी पेढे मागितलेले तुम्ही नेऊन दिलेले असतात, तुमचा डिजिटल लागलेला असतो, कौतुकाचे मेसेज फिरलेले असतात, घराकडे बुके घेऊन येणारे लोक असतात आणि इथं आल्यानंतर माझ्यासारखे 50 लोक आहेत हे बघितल्यानंतर आपल्या मनात असं येतं की मी बहुतेक त्यांच्यापेक्षा कमी आहे. पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका. दुसरी अशी गोष्ट, तुमचं कुठून जर सदन असेल, म्हणजे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जर एका फुलासारखं असं जपलेलं असेल तर जरा त्या फुलातनं बाहेर येईल, ते सोडा. म्हणजे असं काही काही लोकांना इतकं फुलासारखं जपलेलं असतं, त्याच्या टेबलवरती जेवणाचं ताट, त्याचे कपडे सकाळचे काढून देणं, त्याच्या जेवणाचं ताट उचलणं, इथपासून सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत तुमच्या आई वडिलांनी केलेल्या असतात. बाहेर आला की 10वी नंतर हे जग कळायला लागतं की आपल्याला काय काय करावं लागतं किंवा आमच्या आई वडील आपल्यासाठी काय काय करतात. आता काही लोकांना हे आयुष्याच्या शेवटपर्यंत कळत नाही, पण तुम्हाला जे सांभाळलेलं असतं त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या कामावरती देखील बऱ्याच वेळा होण्याची शक्यता राहते. आठवून बघा बरं, आपल्याला संध्याकाळी 6-6:30 वाजता की काय वाटतं, पहिल्यांदा घराकडे जावं, मग आईला दिलेला चहा घ्यावा, बरोबर आहे, मग निवांत 1-2 अर्धा तास मोबाईल बघावा आणि मग वाटलं तर अभ्यासाकडे जावं. म्हणजे कसं, ही सगळी प्रोसेस कशी असते, निवांत सुरू असते, निवांत सुरू असते. यातल्या किती कालांनी हे केले मला माहिती नाही. तुम्ही तुमचे स्वतःचे कपडे तुम्ही धुतले, जे हॉस्टेलला राहत होते त्या मुलांनी कदाचित केलं असेल किंवा कदाचित त्यांनी केलंही नसेल. आठवड्याभराचे ते कपडे साठवायचे, बॅगेत भरायचे, घराकडे जायचे किंवा कुणाला तरी बोलवून घ्यायचं, ते पाठवून द्यायचं. आपण स्वतः हे सगळं केलेलं नसतं. मग 10वी पर्यंत गोंडस बाळा अशा पद्धतीने आपल्याला सांभाळलेलं असतं आणि 11वीला त्या गोंडस बाळाप्रमाणे म्हणजे ते 6 विषय, त्या 6 विषयाची ठरलेली पुस्तकं, ठरलेला अभ्यासक्रम, त्या ठरलेल्या अभ्यासक्रमात देखील गंमत अशी होत असते. म्हणजे एक एक्झाम्पल फक्त देऊन सांगतो, मराठी विषय, तर मी 10वीला ज्यावेळेस मराठी विषय देत होतो, परीक्षा देत होतो, त्यावेळेस मला 3 कथा होत्या. कथा माहित आहेत ना, 3 कथा होत्या. मला आठवत आहेत आता कुठल्या कुठल्या. स्मशानातील सोहळ नावाची एक कथा होती, नंतर सुंदर नावाची एक कथा होती आणि भास्कर चंदनशिव यांची लाल चिकन नावाची एक कथा होती. या 3 कथा 10वीला मला होत्या. माझ्या शिक्षकाने मला शिकवताना काय सांगितलं होतं किंवा त्या अभ्यासक्रमाने तसंच होतं, प्रॉब्लेम क्वेश्चनचा जो प्रश्न येणार आहे तो या 3 कथेतना एक ना एक प्रश्न हा दीर्घोत्तरी असणारच आहे. मी काय म्हणतो, या 3 कथेतना एक ना एक प्रश्न दीर्घोत्तरी तुम्हाला येणारच आहे. हे कुठपर्यंत असतं, ते 10वी पर्यंत असतं. एखाद्या स्वतःला ऍडजस्ट करून घेतो आणि एक वेळ अशी येते अचानकपणे त्या पाण्याचं टेम्परेचर वाढतं, पाणी उकळण्याच्या पॉईंटपर्यंत येतं आणि बेडकाला उडी मारता येत नाही, बेडूक त्याच्यामध्ये मरून जातो. आता हा प्रयोग माणसाचा केलाय आणि तो प्रयोग अनेक पुस्तकांच्या मध्ये देखील आहे. बेडकाच्या बाबतीत असं का घडलं, तर त्यानं त्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करत गेला. जर वेळीच त्यानं उडी मारलेली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. तुमच्या बाबतीत आता इथून पुढे हे घडत जाते. आज ही मैत्रीण मला मिळाली, तिची माझ्याशी ओळख झाली, पण ती छान आहे, तिचा स्वभाव खूप भारी आहे, घडते ना आता होत असेल. मग ती तिच्या घराकडल्या बऱ्याच गप्पा संध्याकाळी हॉस्टेलवर मारते, दिवसभरात ती बरंच तिच्या लाईफ मधलं सांगते, मग मी तिला माझ्या लाईफ मधलं सांगते. मित्र तो खूप भारी आहे, त्याच्याकडे एवढं सगळं आहे, तो असा असा जगलाय, मग तो माझा आता काही स्वरूपीचा मित्र झाला. आता तुमचं सुरू आहे, आता तुमचं नवीन जिथं ओळख होते तिथं तुमचं हे चालू आहे आणि त्याच्या बरोबर अजून काय चालू आहे सांगतो, थापा मारायला चालू आहे. म्हणजे मी किती ग्रेट आहे हे समोरच्याला पटवून द्यायला हे चालू आहे, तेही पटवून देते, तोही पटवून देते की मी किती ग्रेट आहे हे पटवून द्यायला चालू. हे किती दिवस राहतं, हे महिनाभर 2 महिने राहतं. तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करायला लागलाय त्या बेडकाप्रमाणे. ही गोष्ट, या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना तुम्ही इथं आलेलाच नाहीये. या गोष्टीसाठी तुम्ही अजिबात आलेला नाहीये की मी किती ग्रेट आहे हे समोरच्याला पटावं किंवा समोरच्याचं सातत्यानं ऐकून घ्यावं, याच्यासाठी नाही आला. मूळ उद्देश पूर्णपणे मागे पडतोय, मूळ उद्देश पूर्णपणे मागे राहतोय. तो मूळ उद्देश दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्हाला आठवतोय का, तुमच्या डोळ्यासमोर येतोय का? जर मूळ उद्देश तुमच्या 2-3 वेळा दिवसातून डोळ्यासमोर येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही बेडकाप्रमाणे ऍडजस्ट करत निघाला. आणि जर तुम्ही तसं ऍडजस्ट करत निघाला तर परीक्षेच्या अगोदरचा 2 महिन्याचा कालावधी
हा उकळलेल्या पाण्याप्रमाणे असतो. तुम्ही कितीही उडी मारायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस कुठेही उडी मारता येत नाही. त्यावेळेस पूर्णपणे आपण हँग होऊन जातो. आपल्याला त्यावेळेस अभ्यास कव्हर करता येत नाही. आता या क्षणाला मी काय करू शकतो, आजच्या दिवसात मी काय काय करू शकतो, आज दिवसभरात किंवा मला 2 वर्ष काय अभ्यासक्रम करायचा आहे, एका सब्जेक्टचा तर मी बघू शकतो ना, म्हणजे नजर तर टाकू शकतो ना, काय काय करायचंय माहिती तर करून घेऊ शकतो ना, त्या रिलेटेड एखादा व्हिडिओ तर बघू शकतो ना. हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हे होतं. आणि हा कम्फर्ट झोन मित्र तुम्हाला फक्त त्रास देत नाही. मी तुम्हाला सांगतो, व्यवसाय करणाऱ्या लोकांना, काही वरच्या पदावर असणाऱ्या लोकांना देखील त्रास देतोय. हा कम्फर्ट झोन जोपर्यंत तुमचा सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला यातल्या आव्हानांच्याकडे जाताच येणार नाहीये. अजून जरासं विश्लेषण करतो. मी असं म्हणालो की 2 वर्ष तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या आव्हानांचा सामना सोपा कधी होऊ शकतो रे? कधी होऊ शकतो विचार करा ना. तुम्हाला माहिती आहे की मला आता ह्या 2 वर्षामध्ये एक गोष्ट अचीव्ह करायला मला प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे, हे तुम्हाला पक्का माहिती आहे. तो प्रवास सोपा कधी होऊ शकतो? बोला पटकन, बोला की चुकू दे. कधी? काम केल्यावर, अभ्यास केल्यावर. मी तुम्हाला पहिलं सांगतो, 2 वर्षात काय आव्हानं येणार आहेत हे समजून घेतल्यावर. जर तुम्ही आव्हानच समजून घेतली नाही, आणि आव्हान समजून घेणं म्हणजे काय, मला काय काय करावं लागणार आहे ते. मी मागच्या वेळेस तुम्हाला लेक्चर मध्ये एक उदाहरण सांगितलं होतं. मला वाटतं मागच्या वेळेस राजकुमार रावच्या एका चित्रपटातलं उदाहरण सांगितलं होतं की तो IAS का IPS अधिकारी झाला, पण तो परीक्षा देत होता तरी सक्सेस मिळत नव्हता. परीक्षा देत होता तरी सक्सेस मिळत नव्हता. एक दिवस रात्री 10 वाजता जो माणूस, जो त्याचा मित्र यशस्वी झालाय, त्याच्या दारावरती तो जातो, डायरेक्ट त्याच्या घरात घुसतो आणि त्याला म्हणतो की मी इतकं सगळं करतोय तरी मी सक्सेस होत नाही, त्याचं रिझन काय आहे? रिअल स्टोरीवरती तो आधारित चित्रपट आहे, मला नाव माहिती नाही. पेपर देतो तो आणि पेन देतो आणि सांगतो की या गोष्टीवरती एसे निबंध लिही. मी सांगतो त्या गोष्टीवरती निबंध लिही. 8 ओळीच्या वर त्याला निबंध लिहिता येत नाही आणि त्याला त्यावेळेस तो सांगतो की तुझ्या अनसक्सेसचं कारण हे म्हणजे काय? तो परीक्षा देत होता, प्रयत्न करत होता, अभ्यास करत होता, हे सगळं त्याच्या बाबतीत चालू होतं, तरी सक्सेस मिळत नव्हता. त्याचं कारण असं, मला या चौकटीत काम करताना कुठली आव्हानं येणार आहेत हे समजून न घेतल्यामुळं. तुम्ही ट्रिपला जाताय, त्या ट्रिपला जाण्याच्या अगोदर तुम्ही समजून घेताना राहणार कुठे, खायला काय लागणार आहे, कुठला प्रवास करायचा आहे, गाडी कुठली असेल, सोबत कपडे कुठले घ्यायचे आहेत, थंडी असेल का, या सगळ्या गोष्टीचा विचार करताय. कारण तिथली आव्हानं समजून घेतल्यानंतर तुम्हाला प्लॅनिंग कसं करायचं हे कळतं. 2 वर्षाच्या प्रवासातली तुमची आव्हानं समजून घेण्याची सिस्टीम काय आपल्याकडे, मी हे वाक्य परत वापरतोय, लक्षात घ्या. आव्हानं समजून घेण्याची सिस्टीम तुमच्याकडे कुठली आहे, आणि जर ती तुम्ही समजून घेणार नसेल आव्हानं, तर पुन्हा तेच उपायंत्र नसलेल्या ठिकाणी तुम्ही प्रवास करताय, त्याच पद्धतीने प्रवास करताय. एक दिवस घ्या, आजचा दिवस घ्या, की मला आव्हानं समजून घ्यायचे. कम्फर्ट झोन न सुटण्याचं दुसरं एक सक्सेस मधलं उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्हाला टायटॅनिक माहित आहे? माहिती आहे का नाही? टायटॅनिक माहित आहे? काय झालं ते जहाज? ते धडकलं होतं 1914 साल असावं आणि ते टायटॅनिक जहाज बुडलं होतं. टायटॅनिक जहाज ज्यावेळेस बुडलं त्याच्या अगोदर काय केलं होतं ते सांगतो. टायटॅनिक जहाज बुडण्याच्या अगोदर टायटॅनिक जहाजाची प्रसिद्धी अशी केली होती की हे कधीही न बुडणारं जहाज आहे, अशी त्याची जगभर प्रसिद्धी केली होती. म्हणून त्या जहाजातून प्रवास करायला त्या परिसरातले, त्या देशातले श्रीमंत लोक जेवढे तेवढी त्यांना त्या प्रवासात त्या जहाजासोबत होते. प्रवास सुरू झाला आणि ते जहाज पुढच्या 4थ्या दिवशी म्हणजे 4च दिवसात त्या जहाजाची हिमनगाला टक्कर झाली आणि ते जहाज बुडलं. आता आपल्याला काय वाटतं की हा अपघात आहे, म्हणजे हे अपघातानंच घडलं की ते जहाज त्या हिमनगाला धडक दिली आणि ते जहाज बुडलं. असं नाहीये, ते जहाज अपघातानं बुडलेलं नाहीये. मी परत सांगतो, तो अपघात काही वेळेस काही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो अपघात घडलाय. आपल्या आयुष्याचं टायटॅनिक होता कामा नये. काय काय झालं होतं त्या बाबतीत? पहिली गोष्ट, ज्या हिमनगाला
ते जहाज धडकलं. शांतपणे समजून घ्या रे. ज्या हिमनगाला ते जहाज धडकलं, तो हिमनग, तो बर्फाचा तुकडा, तो बर्फाचा डोंगर, तिथं त्या जागेवर समुद्रात किती वर्ष अगोदर असेल? 2900 वर्ष त्याच जागेवर आहे तो बर्फ. 2900 वर्ष त्या बर्फात तो हिमनग तिथंच आहे. त्यानं जागा नाही बदललेली, तो अचानक नाही वरती आलेला. तर 2900 वर्ष हिमनग तिथे आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला सांगा कुठल्या कॅप्टनला असं माहिती नसतं रे? कुठला असा कॅप्टन असतो सांगा जहाजाचा, त्याला माहिती नसतं की हिमनगाचं टोक जे वरती दिसतंय त्याच्यापेक्षा त्याचा विस्तारलेला भाग कुठं असतो? पाण्याच्या खाली असतो. हे कॅप्टनला माहिती नसेल? कसं नसेल सांगा बरं मला माहिती? 100% हे कॅप्टनला माहिती आहे की जे हिमनगाचं टोक दिसतंय ते टोक वरती आहे, त्याचा विस्तारलेला भाग पाण्याच्या खाली आहे. तरी जहाज धडकलंय. 2900 वर्ष जुना बर्फाचा तुकडा आहे, तरी जहाज धडकलंय. पुढची तिसरी गोष्ट आहे का, जहाज धडकण्याच्या अगोदर त्या जहाजावर एकूण 6 वेळा मेसेज गेलाय की समोर बर्फाचा तुकडा आहे, बर्फाचा हिमनग आहे आणि तुमच्या जहाजाचा वेग प्रचंड आहे. त्या वेगाने जर ते जहाज गेलं तर ते धडकण्याची शक्यता आहे, असं 6 वेळा त्या जहाजावरती सूचना आले. कॅप्टननं त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय. चौथी गोष्ट, अगोदरच्या दिवशी बघा कॉन्फिडन्स काय, म्हणजे कॉन्फिडन्स नाही ओव्हर कॉन्फिडन्स याच्यातला फरक काय? जहाज फुटण्याच्या अगोदर, जे जहाज ज्यावेळेस ते समुद्रात आलं त्यावेळेस इतका आत्मविश्वास होता त्या लोकांना की हे कधीही फुटणार नाही, म्हणून ज्या लाईफ बोटी घ्यायच्या होत्या त्या बोटी कमी घेतल्या. आणि जहाज ज्या दिवशी फुटलं त्याच्या अगोदरच्या दिवशी सराव होणार होता त्या लाईफ बोटींचा, तो घेतला नाही, तो कॅन्सल केला. किती कारण आहेत बघा टायटॅनिक बुडायला एक कारण नाहीये. हा मी जे तुम्हाला सांगितलं ना, ते कम्फर्ट झोन न सोडणं, आजूबाजूचे आव्हानं न समजून घेणं, स्वतः त्याच्या बाबतीतला विचार न करणं, या सगळ्या गोष्टीमुळे टायटॅनिक बुडले. तुम्हाला सूचना देणारी, मार्गदर्शन करणारी आजूबाजूला माणसं नाहीये. तुम्हाला दिवसातून किमान 4-5 वेळा वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या माध्यमात तुमच्यापर्यंत हे येत असतं की बाबा रे हे असं नाही करायचं आहे, तुला 2 वर्ष या पद्धतीनं केलं तर तुला सक्सेस मिळणार आहे. आणि सक्सेस माणूस काय करतो माहिती आहे? टायटॅनिकच्या कॅप्टन सारखं 6 वेळा सूचना येऊनही त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष. 2900 वर्ष तो हिमनग एका जागेवरती आहे, हे कॅप्टनलाही माहिती आहे, हे जगाला इतक्या माहिती आहे. आणि त्या बर्फाच्या तुकड्याला जाऊन टायटॅनिक धडकलंय. 11वीला आणि 12वीला नीटला जर ऍडमिशन मिळायचं असेल तर गेल्या 15 वर्षात जी आव्हानं तशी आहेत ती तिथंच आहे, बदललेली नाहीये. तुमच्या बाबतीत वेगळा बर्फाचा तुकडा, यांच्या बाबतीत वेगळा बर्फाचा तुकडा, पुण्यातल्या मुलांच्या बाबतीत वेगळी समस्या, असं नाहीये. एकूण देशातल्या सगळ्या मुलांच्या बाबतीत नीट मध्ये ज्या अडचणी येत आहेत त्याच अडचणी या वर्गात बसलेल्या दिदी आणि दादांच्या बाबतीत आहेत. याचा अर्थ प्रॉब्लेम सेम आहे, तो अनेक वर्ष तसाच आहे, तिथंच आहे. समजून घेतलंय का? साधी गोष्ट आहे. तो समजून घेतला तर ते होईल. आणि तुमच्याकडे लाईफ जॅकेट आहे, नाही तसं नाही, तुमच्याकडे लाईफ जॅकेट आहे, त्याचा तुम्ही काय वापर करणार आहात? जर तुम्ही तो योग्य पद्धतीने वापर करणार असाल तर ही आव्हानं संपणार आहे. मी ह्या 3-4 गोष्टी टायटॅनिक बद्दल सांगितल्यात बरं का. अजून वेगळ्या गोष्टी, ब्लू बँड नावाचा एक किताब त्या काळामध्ये जे जहाज अतिशय वेगाने जाणार आहे त्याला तो ब्लू बँड किताब दिला जात होता. आणि म्हणून टायटॅनिक त्याच्यासाठी ते प्रयत्न करत होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि टायटॅनिकचा अपघात घडला. टायटॅनिकचा अपघात 100% टाळता आला असता, पण तो टाळला गेला नाही, फक्त आणि फक्त दुर्लक्ष केल्यामुळे. आपल्या बाबतीत हे कसं काढायचं नसेल तर साधी गोष्ट आहे, या गोष्टींच्याकडे आपण दुर्लक्ष दिलंच पाहिजे. तिसरी महत्वाची अजून एक गोष्ट सांगतोय. तुम्ही 10वी नंतर आता पुढे आलात, तुम्ही कुठल्या घरातले आहात महत्वाचं नाही. तुमचे आई वडील किती मोठे आहेत, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्या दादाची गाडी किती आहे, तुमचा बंगला किती आहे, तुमची जमीन किती आहे, हे महत्वाचं नाहीये. तुमच्या आई वडिलांच्या पैकी याच्यातलं काहीच नाही तुमच्या आई वडिलांच्याकडे. म्हणजे
साधे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कुठेतरी वडील व्यवसाय करतायत, कुठेतरी हॉटेलमध्ये काम करतायत, बाहेर कुठेतरी कामगार म्हणून आहेत, हेही महत्वाचं नाहीये. तुम्हाला सक्सेस साठी तुम्ही श्रीमंत कुटुंबातले असा, तुमच्याकडे फॅसिलिटी खूप छान असू दे किंवा तुमच्याकडे फॅसिलिटी कमी असू दे, पर्याय एकच राहतो, तुम्ही कष्ट किती करताय, तुम्ही मेहनत किती घेताय. तुम्ही जेवढी मेहनत घेणार आहात तेवढं तुम्हाला ते मिळणार आहे. आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला मागच्या वेळी जे सांगितलंय, IPS बिरदेव गवळे सरांचं उदाहरण घ्या. 10वी पर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कसं गेलंय, सारख्या गावामध्ये ते शिकले. मला सांगा त्या काळात त्यांना काय फॅसिलिटी मिळाली असती. सक्सेस तुमच्या फॅसिलिटीवर मिळत नाही, सक्सेस तुमचा कंपास कुठल्या कंपनीचा आहे याच्यावर मिळत नाही, तुम्ही पेन्सिल कुठली वापरता याच्यावरती मिळत नाही. सक्सेस मिळतो इथून. इथं काय आहे, इथं तुमचं काम किती चालू आहे, तुम्ही मिळालेल्या वेळेचं काय करताय. सातत्याने तुम्ही इथं जर काम करत असाल तर तुमचे आई वडील कोण आहेत महत्वाचं नाहीये. आता जी काही दिव्यांग आहेत, नवीन जे ऍडमिशन झालेले आहेत, म्हणजे जे अभिनवची नव्हती, आता नवीन ऍडमिशन झालेले, त्या मुलांच्या मनामध्ये अजून एक आहे, इंग्रजी भाषेचा एक अजून त्यांच्या मनामध्ये प्रचंड निर्गट असतो की मला ते सर वर्गात इतकं फास्ट शिकवतेलं किंवा बोलतेलं कधी कधी लक्षात येत नाही, कधी कधी कळत नाही. हा निर्गट तुमच्या मनात असतो. शरद पाविस्कर सर आहे, नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. या माणसाची परिस्थिती बघितली तर वडील अत्यंत व्यसनी, म्हणजे 2 वेळचं जेवण खायला घरात नाही. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे कोकलांड असतं त्याच्यावरती लोक काम करतात, याच्यावरती तो मुलगा काम करत होता. त्याचं भुरा नावाचं आत्मचरित्र आहे, कधीतरी वाचा. JNU मध्ये फ्रेंच भाषेचे प्राध्यापक आहेत. 10वी 12वी नंतर फ्रेंच भाषा शिकायला सुरुवात केली आणि आता ते फ्रेंच भाषेचे प्राध्यापक आहेत. लँग्वेज तुम्हाला फक्त अडचण ठरत नाही, तुम्हाला ती लँग्वेज मध्ये यायला 1 महिना 2 महिन्यामध्ये तुम्ही 10वी झालेले अनेक विद्यार्थी मराठी माध्यमात त्याच्यावरती येऊ शकतात. हे कधी त्यांनी ठरवल्यानंतर. आता त्याचे तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला हिंदी कोणी शिकवली शाळेत? खरंच तुम्ही शाळेत हिंदी शिकला? मी कुठं शिकलात सांगू तुम्हाला? कार्टून. माझं बाळ तर कार्टून मधनच हिंदी शिकलंय. ते मराठी बोलता बोलता मध्ये एखाद दुसरं हिंदी वाक्य आता बोलतो. अजून तो शाळेतच जात नाही, त्याला हिंदी कोणी शिकवलं? तर तुम्ही महिना 2 महिना एखादी गोष्ट जर सातत्यानं करत राहिला तर ती गोष्ट घडते. हेही पटत नसेल तर बीड किंवा तिकडल्या भागामध्ये तुम्ही 1-2 महिने जाऊन राहा, तुमच्या भाषेचा टोन बदलतो. मुंबईला गेलेले पोरं ना म्हणतात, माहिती ना सारखं ते, किंवा दिदी आणि त्याला घरात पाहुणे आले की ते ना 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 म्हणतात. त्याला कोणी ते ना म्हणालं असं बस येतं, व्याकरणात ना असतं असं शिकवलेलं नाहीये. आजूबाजूच्या गोष्टींना शिकतं. तुम्ही थोडा कालावधी गेल्यानंतर ती गोष्ट शिकणार आहात, पण त्या एका गोष्टीसाठी स्वतःला कमी मानायची काही गरज नाहीये, स्वतःला कमकुवत समजण्याची काय गरज आहे. आणि तुम्हाला जर मोठं काहीतरी पाहिजे असेल, जास्त काहीतरी पाहिजे असेल तर या गोष्टीचा तुम्हाला निश्चितपणे सामना करावाच लागेल. याच्या पुढे तुमच्या समोर कुठलाही पर्याय नाहीये. त्यामुळे स्वतःला शिकणं कमी समजायची गरज नाही, तुम्हाला कष्ट करावं लागेल हे सत्य. या सत्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. बरं, हे तुमच्या बाबतीत घडत आहे असं नाही, जगातल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत. तो छोटं काहीतरी काम करू दे, त्याचं ते काम सोपं होण्याची प्रक्रिया एकच असते. तो काम करतोय का, तो काम करतोय का, सोपं होण्याची प्रक्रिया एकच असते. तो काम करतोय का. इथं झाडाचं रोप आहे, नकली आहे का असली? काय असले का नकली माहितीच नाही, असं काही. आता हे झाडाचं रोप आहे. आता तुम्हाला माहिती आहे पलीकडच्या शेतामध्ये तुम्ही इथे राहताय, बसलेवरती आहे, समोर शेत आहे. आता 15 दिवस ऑब्झर्व करा, पुढचे 15 दिवस फक्त ऑब्झर्व करा. आता पलीकडे शेत आहे, शेतकऱ्याने ते शेत पेरलंय, आता पाऊस सुरू झालाय, इथून पुढचे 8 दिवस ऑब्झर्व करा. मला सांगा त्या धान्याची साईज काय आहे? इतकी आहे, बरोबर आहे ना? धान्याची साईज इतकी आहे. माती केवढी आहे वरती? त्याच्या वजनाच्या किती पट आहे? या इतकं धान्य, त्या धान्याच्या वरती माती आहे, बरोबर आहे? ती माती त्या धान्याच्या किमान 10 पट 20 पट माती आहे, म्हणजे वजनाच्या 20 पट माती आहे. वरती जर ढेकूळ असेल, ढेकूळ, आणि जर ते धान्य खाली असेल ना, तर ते त्या ढेकळाजवळ आल्यानंतर त्या ढेकळाला जागा करायला लावतो आणि त्याच्यातून बाहेर येतं. मला सांगा, धान्य उगवायला 10 पट वजनाच्या मातीतनं
त्याला बाहेर यावं लागतं. हे एवढ्या छोट्या धान्याला ते कष्ट करावं लागतंय. तुमच्यावरती आता प्रेशर किती आहे महत्वाचं नाहीये. तुम्ही सुरू केलं की ते प्रेशर आपोआप तुम्हाला वाट करून द्यायला लागतं. तुम्ही सुरू केलं की ते प्रेशर वाट करून द्यायला लागतं. आणि ते कसं? उदाहरणार्थ आता 10वीच्या वर्गात तुम्ही विचार करा ना. पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही 10वीला होता पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटत होतं परीक्षेचे पेपर कसे जातात कुणास ठाऊक, मी पास होतोय की नाही कुणास ठाऊक, किंवा एवढी चांगले मार्क पडतात की नाही कुणास ठाऊक. रिझल्ट आल्यानंतर काय कळलं तुम्हाला? तर त्या समस्याने तुम्हाला एका टप्प्यावरती वाट करून दिलेली होती. तुम्ही जसं चालत जाल तशा पद्धतीने वाट होत जाते, तयार होत जाते. तुमच्या मोबाईलवरचा मॅप जो आहे त्या मॅप प्रमाणेच लाईफ आहे. मॅप मध्ये तुम्ही रस्ता चुकला, मॅप तुम्हाला सांगत नाही तू चुकलास बंद कर आता मागे जा असं नाही सांगत. ते काय करतं? रस्ता चुकल्यानंतर समजा मी इथून कडगावच्या पुढच्या बाजूला गेलो आणि अभिनवकडे परत यायचं असेल तर ते मला रिसेट करून दाखवतं रस्ता, किंवा रस्ता चुकल्यानंतर दुसरा रस्ता दाखवतं. आपल्याला ही गोष्ट इथं करावीच लागेल. एका गोष्टीने मला समजत नाहीये, एका गोष्टीमध्ये मला इथं कुठं थोडीशी अडचण येते. मार्ग काय? वेगळ्या गोष्टीने काम कसं करता येईल? काम थांबवणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. काम थांबवलं आपण समजायचं यशापासून लांब गेलो, घाबरलं यशापासून लांब गेलो, स्वतःच्या मनात निर्गंध बाळगला मी सामान्य कुटुंबातला आहे, मी याच्यातला आहे त्याच्यातला आहे, पुन्हा तुम्ही थांबलात. कष्ट कुठल्याही मार्गाने करावंच लागेल. या नाही त्या मार्गाने, त्या नाही या मार्गाने. भाषा समजत नाही, एखादा लेक्चर समजत नाही, वेळ द्यावा लागेल, पुन्हा तर रेकॉर्डिंग ऐकावं लागेल, युट्यूब वरती जाऊन त्या रिलेटेड त्या टॉपिकच्या रिलेटेड अजून कुठले व्हिडिओ आहेत ते बघावे लागतील. कष्टाला मार्ग बदलता येतो, कष्ट बदलता येत नाही. ते वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला घ्यावेच लागतात. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही अजून 4 वर्षांनी, पण ते तुम्हाला त्याच्यात कुठलाही दुसरा मार्ग नाही. आणि त्याचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणाऱ्या मुलांचं उदाहरण आहे ना. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या मुलांच्या बाबतीत मला सांगा त्यांना कष्ट टाळून यश मिळाले असा एखादा विद्यार्थी आणून उभा करा बरोबर पुढे माझ्या की याला सर याने कष्टच केलं नाही याची IPS म्हणून निवड झाली, कष्ट केलं नाही याची सर IAS म्हणून निवड झाली, असा एखादा विद्यार्थी आणून द्या बरं. एकही विद्यार्थी तुम्हाला कळत नाही. 4 विद्यार्थी तुम्ही जर उभे केले, 4 IPS विद्यार्थी उभे केले तर 4 जणांचे कष्ट करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. पण कष्टाला दुसरा कुठलाही तरी पर्याय ठेवलेला नव्हता, नाहीच आहे. आपल्याला काय वाटतं की आपल्याच वाट्याला येते मार्ग बदला तुमचं कष्ट सोपं होऊन जाते, पण बऱ्याच वेळा आपण हे करत नाही. ते न करण्याच्या पाठीमागचं अजून एक कारण आहे डिस्ट्रॅक्शन, आणि ते आता तुमचं वाढत जाणार 100% इथून पुढे वाढत जाणार. पुढची 3 वर्ष तुम्ही जिवंत बॉम्ब आहात. माहिती आहे बॉम्ब? माहिती आहे जिवंत म्हणजे मी कशा पद्धतीने सांगतो तुम्हाला. बॉम्ब म्हणजे काय? तर या बाबतीत मानसशास्त्राच्या बाबतीत तुम्ही तो बॉम्ब घ्यायचा नाही. तर एक पैकी सकाळी तिच्या मैत्रिणीजवळ हे वाक्य बोलली, याच्यासाठी 3-3 दिवस मुली त्या गोष्टीवर विचार करण्यात घालवता आहेत. हे यश तुमचं आता आहे. ती तुला परवा दिवशी असं म्हणाली होती, अरे तो तुला असं म्हणाला होता, ओके ठीक आहे बघून घेतो नंतर, क्लास सुटू दे मग दाखवतो. हे यश तुमचं आता आहे. आता तुमच्या लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन प्रचंड आहे. जी दिसेल ती गोष्ट तुम्हाला सोनं वाटते, दिसेल ती गोष्ट चांगलीच वाटते. म्हणजे एक्झाम्पल देतो, ज्यावेळेस मी पुण्यामध्ये काउन्सिलिंगचं काम करत होतो, संरक्षण यंत्रणा तुमच्या तगड्या आता काम करतात. संरक्षण यंत्रणा म्हणजे काय जरा विश्लेषण करून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. संरक्षण यंत्रणा म्हणजे एखाद्या कष्टापासून, संघर्षापासून, अडचणीपासून, अभ्यासापासून वाचण्यासाठी तुम्ही वेगवेगळी कारणं शोधताय आणि तुम्हाला चकाकणारी प्रत्येक गोष्ट आता सोनं वाटते. चकाकणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता या वयात सोनच वाटते. तुम्हाला प्रत्येक गोष्ट आनंदाची वाटते जी चुकीची आहे. ते काचही असण्याची शक्यता असते, पण या वयात बऱ्याच वेळा ते कळत नाही आणि मग त्याचे पूर्ण तोटे होत जातात. जर हे पटत नसेल, मोबाईल अलाउड आहे तुम्हाला आता आहे तुमच्याकडे मोबाईल. आता संध्याकाळी घरी जायचं आणि फक्त तुमचा स्क्रीन टाइम चेक करायचा, तुमचा वैयक्तिक स्क्रीन टाइम चेक करायचा. काही मुलांचा 3 तास हा 3 तास सरासरी आहे बरं का. म्हणजे पालकांच्या मोबाईल वरती स्वतःचा असेल तर तो 8 तासापर्यंत आहे. मी म्हणत नाहीये ते तुम्ही ChatGPT ला जाऊन विचारा, त्या जेमिनीला जाऊन विचारा, ते सांगते.
बरं, चॅट जीपीटी आणि जेमिनी म्हणजे एआय नाही बरं का फक्त. सध्या 49 लाख टूल्स बाजारात एआयची उपलब्ध आहेत, ही माहिती असू द्या. आपण त्याच्यापासूनही अनभिज्ञ आहोत. प्रसाद शिरगावकरांचा लेख त्याच्या बाबतीतला आहे, द इन्साइट मध्ये, ते वाचून घ्या, मग तुम्हाला कळेल की कुठं आहोत आपण. त्याच्यावरती जरी टाकलं तर तुम्हाला कळतं, पालकांचा मोबाईल असेल तरी सरासरी 3 तास स्क्रीन टाइम आहे. वर्षातून त्याचे दिवस होतात 45. 45 दिवस कुणासाठी घालवले? 10 हिरो सांगता येतील, 10 हिरोईनची नावं सांगता येतील, क्रिकेटरची नावं सांगता येतील. आयपीएल आहे ना, आता तुमच्यातल्या बऱ्याच लोकांचं ते फेवरेट होता, 3-4 महिने त्याच्यातच घालवले आयपीएल मध्ये. ती स्टंप आहे ना, स्टंप, त्या स्टंप मध्ये लाईट आहे नाही का ना, स्टंप मध्ये लाईट आहे. बाप दिवसभर शेतात काम करतो ना, त्या शेताला पाणी पाजायला रात्रीच जावं लागते त्याला, दिवसाची लाईट देत नाहीये. शेतकऱ्यांच्यासाठी लाईट रात्रीची आहे. आयपीएल मध्ये स्टंप मध्ये लाईट आहे. इथं आत्ता बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे 80% विद्यार्थ्यांचे आई वडील शेतकरी आहेत. त्यांनी या स्वप्नासाठी पाठवले, आमच्या आयुष्याचा संघर्ष कमी व्हावा, बाळाच्या आयुष्याचा संघर्ष कमी व्हावा. ते आयपीएल बघण्याचा पण गुंग आहे. त्याच्यातून म्हणजे ड्रीम 11चं मध्यंतर निघालेलं होतं, 22,000 कोटी रुपये वर्षाचा ड्रीम 11चा टर्नओव्हर आहे. कुठल्या तरी राज्यातल्या एखाद्या मुलाला एखादी गोष्ट मिळाली म्हणून त्याच्यावरती असणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. प्रेरणेच्या क्रीम कशा भारतात आल्या माहिती आहे ना? कुणाला दाखवलं त्याच्यात? कुणाला दाखवलं? 2-3 चित्रपटातल्या हिरो किंवा हिरोईनना दाखवून हजारो कोटीचे व्यवहार केले किंवा व्यवसाय केला गेला. मला सांगा, आपण या गोष्टींसाठी वेळ किती देतोय? बरं, त्याच्यासाठीही पैसे वडिलांचीच आहे, तो मोबाईल तर वडिलांचाच आहे. असं सूत्र बघा बरोबर. मी आता दिलं जाणारा टास्क बघा, तुम्हाला हे करून बघा करता येते का. आजपर्यंतच्या तुमच्या, आतापर्यंतच्या आयुष्यात तुमच्या 3 चुकीच्या गोष्टी कुठल्या घडत आहेत? आतापर्यंत होतोय मी, माझं लेक्चर सुरू आहे तोपर्यंत तुमच्या आयुष्यात घडत असलेल्या 3 चुकीच्या गोष्टी लिहून काढा. आणि तुम्हाला त्या पक्क्या माहिती आहे. मी कशासाठी म्हणतोय? सक्सेस तर तुमचं ध्येय जे आहे ते समोर ठेवा. डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टर होण्यासाठी या 3 गोष्टी मला बदलाव्या लागतील, लिहून काढा. आणि या 3 गोष्टी मला सुरू कराव्या लागतील. काही वेगळं करायची गरज नाही. 3 गोष्टी बंद करा आणि 3 गोष्टी सुरू करा. आता देखील तुमचे विचार सुरू झाले, या क्षणाला तुमचे विचार सुरू झाले की होय सर, या 3 गोष्टी मला बदलाव्या लागतील आणि या 3 गोष्टी मला सुरू कराव्या लागतील. लिहा, संध्याकाळी समोर लावा, अभ्यासाच्या खोलीमध्ये चिकटवून ठेवा. या गोष्टी 3 बंद करायच्या, या 3 गोष्टी चालू करायच्या. सक्सेस मिळण्यासाठी कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला या 3च गोष्टीचा फॉर्म्युला वापरावा लागतो. श्रीमंत व्हायचंय, 3 गोष्टी बंद करा, 3 गोष्टी सुरू करा. श्रीमंत व्हायचंय, खर्च कमी करा, बरोबर आहे, बचत करा, म्हणजे तुम्ही उधळत आहे ते पैसे बंद करा. 3 गोष्टी चुकीच्या सवयी बंद करा किंवा तुमचा चंगळवाद बंद करा. 3 गोष्टी सुरू करा, बचत सुरू करा, इन्व्हेस्टमेंट सुरू करा. 3 गोष्टी बंद करा, 3 गोष्टी सुरू करा. आणि तुम्हाला पक्क्या माहिती आहेत त्या 3 गोष्टी कुठल्या माझ्या बाबतीत घडत आहेत. मित्रांच्या बरोबर अधिक वेळ घालवायचा बंद करा, मोबाईलचा वापर बंद करा आणि जे तुमचे इमोशनल इनबॅलन्स आहे तो बंद करा. 3 गोष्टी सुरू करा. जितका वेळ वापरता येईल तितका वेळ वापरायला सुरू करा. 2 वर्षाचा पुढचं नियोजन समजून घ्या, कामाला सुरुवात करा, आपण सुरू होईल. काही वेगळं करावं लागत नाही, रॉकेट सायन्स नाहीये काम करण्यामध्ये. तुम्ही फक्त एवढं जरी केलं, 3 गोष्टी बंद केल्या चुकीच्या आणि 3 गोष्टी सुरू केल्या, तरी देखील तुमचं वर्ष छान पद्धतीने जाणार आहे. काही लोकांच्या मनात असं असतं की 11वीचं वर्ष आहे सर, थोडा एन्जॉय तर करू द्या. एवढ्या वर्षात करता 10वीला काय काय केलं, इतकं राहून आलाय, इतकं राहला होता. एन्जॉय करण्या इतकं 3 महिने पुरेसे नव्हते, 2 महिने पुरेसे नव्हते कदाचित. तिथं घालवलंच की ते. आता तुमची ती 2 वर्ष कोऱ्या कागदासारखे, कोरा कागद. कोरा कागद हातामध्ये असा धरून चुरगाळला, बोट केला त्याचा आणि तोच कोरा कागद छान पिटी घडी घालून ठेवला. यूज कुठला करता येईल कागद? घडी घालून ठेवलेला, चुरगाळलेला नाही. तुमच्याकडे पुढची 2 वर्ष अख्खीच्या अख्खी कोरी आहे. काय लिहायचं तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवणार त्याच्यावरती काय लिहायचं.
इथं दिलं जातंय, इथं व्यक्त केलं जातंय. घ्यायचं किती आहे हे तुम्ही बघा, उपयोग किती करायचा आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल. रिपीट होणार नाही ना, ही वर्ष 2 वर्ष तुमच्या आयुष्यातली निघून गेली तर रिपीट नाही ना होणार. आणि मी मागं सांगितलेली एक गोष्ट परत सांगतोय, कदाचित ती हार्ड असेल पण ती समजून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. कदाचित हार्ड असेल तरी सांगतो. एखादी चुकीची गोष्ट करत असताना किंवा दिवस आपला वेळ वाया घालत बसताना आपल्या डोळ्यासमोर एकच फक्त आपल्या डोळ्यासमोर सातत्यानं पाहिजे, आपली लायकी काय हे सतत डोळ्यासमोर यायला पाहिजे. सतत बघा, जगातलं ज्ञान कमी, आव्हानं स्वीकारायची जबाबदारी म्हणजे आपण घेत नाही, बरोबर. आई वडिलांची परिस्थिती फार चांगली अशातही भाग नाही, म्हणजे अनेकांच्या असेल तो भाग वेगळा आहे, अपवाद आहे तसं, पण आव्हानं पुढे जाऊन 4-5 वर्षानंतर येणार आहे. मला बाहेरच्या जगातलं किती कळतंय? 0. आणि तरीही तुम्ही समोरच्या माणसांना समजून घेत नसेल, ऐकत नसेल, तर याचा अर्थ तुमचा खड्डा तुम्ही खोदताय. समोरची माणसं नाही, तुमच्या आई वडील नाहीये, आपण ते करतोय, आपण ते खोदतोय. एखादी गोष्ट तुम्हाला सातत्यानं सांगितली. आता तुम्हाला माहिती आहे ना, परवा आंबेनळी घाटात एक अपघात झाला, माहिती की नाही? आंबेनळी घाटात अपघात झाला, स्कॉर्पिओ गेली खाली. किती मुलं होती त्याच्यात? 6 मुलं होती साताऱ्यातली. ती स्कॉर्पिओ गाडी खाली गेली. हे परत सांगतोय, त्याच वळणावरती 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी एक बस गेली होती अख्खी चाक्की. त्याच वळणावरती दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. त्याच वळणावरती 6 मुलांची स्कॉर्पिओ घाटात गेली. काय कारण असावं असं तुम्हाला वाटतंय? फक्त गोळ कारण असावं? वेगावरती नसलेलं नियंत्रण. ही साधी गोष्ट आहे. तुम्ही समजदार पद्धतीने जर ती गोष्ट करणार असाल तर तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्ही समजदार वागायचं ठरवलेलं नसेल, संघर्ष होणार आहे, तुम्हाला त्रास होणार आहे. मग आपली क्षमता आणि लायकी डोळ्यासमोर कायम राहिली पाहिजे की ही चुकीची गोष्ट करत असताना पाठीमागच्या व्यक्तीने आपल्याला इथं पाठवलंय, घामाच्या थेंबाचे पैसे भरतायत आई वडील इथं तुमच्यासाठी जे खर्च करतायत ते तुमचे घामाच्या थेंबाचे पैसे आहेत. आणि जर त्याचा आपल्याला काहीही वाटत नसेल तर एक दिवस ते फक्त ते जे करतायत ते काम फक्त एक दिवस करायचं आणि यायचं. आई चटका बसलेला हाताला कधीही तुम्हाला इथून पाठीमागे सांगितलं नाही की मला भाजलंय किंवा चटका बसलाय, आजचा दिवस तू बाहेर खा काहीतरी, कधीही सांगितलेलं नसतं. पण आपला वेळ कुठं कुठं जातोय हे जर ठरवलेलं नसेल, या गोष्टींच्या पासून तुम्हाला वाचावंच लागेल, डिस्ट्रॅक्शन पासून वाचावंच लागेल. एक गोष्ट सरांनी सांगितली होती, खरं तर तुम्ही त्या गोष्टीवरती पूर्ण लेक्चर घ्यायचं. एक गोष्ट एका गोष्टीवर तुमच्यावरती पूर्ण लेक्चर घेईल, तुमची परवानगी असेल तर. सरांना त्या विषयाबद्दल परवानगी तुम्ही सरांच्या पर्यंत कळवा. आता अजून एक तुमचं वय आहे, ते कुठलं आहे तर प्रेम या विषयाच्या संदर्भाने तुमच्या मनात अजून आता सुरुवात आहे. आणि ते कुठल्या टाईपचं आहे हे सांगतो तुम्हाला. चित्रपटात माहिती आहे ना, कबूतर ज्या ज्या त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीच आहे. विचार करून बघा. साधं याचं एक उदाहरण देतो. आंब्याचा सीझन आहे. एका आडीमध्ये, आडी म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर ते घरात आडी माहितीये का नाही? माहितीये का नाही? नसेल तर सांगतो. माहितीये का नाही? बरं, पिंजर तर माहितीये का नाही? ते तर माहिती ना. त्याच्यामध्ये आंबे पिकत ठेवायला जी ठेवली जाते त्याला आडी असं म्हटलं जातं. त्या आडीमध्ये एक आंबा जर तो किडलेला असेल किंवा नासलेला असेल तर ती अख्खी आडी नासते किंवा ती किडते. जो किडलेला आंबा आहे तो कधी किडतो? तो का किडतो? त्याचं कारण माहिती आहे? त्याचं कारण तो पाडाला यायच्या अगोदर कदाचित तोडलेला असतो आणि त्याच्यामध्ये ठेवलेला असतो. म्हणजे एक विशिष्ट काळ आल्याशिवाय आंबा पिकत नाही, तुम्ही काही केलं तरी. आपल्या आयुष्याची गोष्ट काय माहिती का? अनसक्सेस माणूस कधी होतो? ज्या वेळेत जे करायला पाहिजे ते न करता जे करायला नाही पाहिजे ते करत राहिला की माणूस अनसक्सेस होतो 100%. तुमच्या लाईफ मध्ये तुमचा लाईफ पार्टनर येणार आहे, तुमचे संसार सुरू होणार आहे, हे सगळं होणार आहे. कधी ज्यावेळेस परिपक्व नाहीये त्यावेळेस तुम्हाला प्रेमाच्या संदर्भातल्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये यायला सुरुवात होईल आता. आणि त्याचं कारण पुन्हा सोशल मीडिया आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं उदाहरण मला वाटते, मला माहित नाही, मागच्या मी
लेक्चरला तुम्हाला दिलं का नाही मला उदाहरण माहित नाही. मला या 10 वर्षात प्रेमाचं सगळ्यात अत्यंत उत्तम उदाहरण जर कुठलं पाहायला मिळालं तर मी तुम्हाला सांगितलं की पंढरपूरच्या वारीत गेल्या वर्षीचं एक उदाहरण मला पाहायला मिळालं. नवरा मेल्यानंतर एकाही इयत्तेत न शिकलेली बाई वर्षभर आपला नवरा पंढरपूरची वारी करत होता म्हणून त्या नवऱ्याचा फोटो हातात घेऊन पायी पंढरपूर पर्यंत चालत गेली. भरल्या डोळ्याला तिनं आपल्या त्या नवऱ्याच्या फोटोला पंचगंगेत स्नान घातलं आणि तो फोटो घेऊन घराकडे आली. मला सांगा, तुमचे आई आणि वडील एकमेकावर प्रेम करत नाहीत असं आहे का? आई वडिलांच्यावरती प्रेम करते, वडील आईवरती प्रेम करतात. हे तुम्हाला सांगतोय तुमच्या बाबतीत नाही, माझ्या बाबतीत पण आहे. मी गणपतीत राहतो, माझे आई वडील गावी राहतात. माझी आई माझ्या वडिलांना छान सांभाळते, माझे वडील माझ्या आईला खूप छान सांभाळतात. त्यांचं एकमेकांच्यावरती खूप प्रेम आहे, त्यांचा जीव आहे एकमेकावरती. ते आयुष्यभर छान राहत आहेत. तुम्हाला संकल्पना ज्या आत्ता तुमच्या मनात येत आहेत ना, त्या संकल्पना तुमच्या यशासाठी 100% बाधक आहेत आणि त्या तुम्हाला जर टाळता नाही आल्या तर तुमच्या अभ्यासाकडे 100% दुर्लक्ष झालं. मेंदू एका वेळेत एक गोष्ट करतो, तो वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये जर तुम्ही गुंतवला आणि कुठल्या वेळेत गुंतवायचा याला काहीतरी नियम आहेत. जर तुम्ही तुमच्या काम करण्याच्या वेळेत मेंदू जर चुकीच्या गोष्टीत गुंतवला तर त्याचा 100% तुम्हाला त्रास होणार आहे. तो गुंतणार नाही याची मला गॅरंटी आहे. त्या पद्धतीनं काम करा. आता गेल्या वर्षी जसं मी तुम्हाला सांगितलं वर्षभर काही गोष्टींसाठी येता आलं नव्हतं मला. मी पण त्यावेळेस सरांना नक्की ते निश्चितपणे सांगितलं की सर इथून पुढं वेळेचं नियोजन याच्यावरती पूर्ण लेक्चर पीपीटी प्रेझेंटेशन सहित असेल माझं. तुम्हाला ज्या टॉपिक वरती पाहिजे त्या टॉपिक वरती असेल. आणि तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट असेल सांगतोय, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम जरी काही असले तरी सरांना फक्त बोला. एखादा दिवस जर महिन्यातला मी येत असेल की तुम्हाला माझ्या बरोबर स्पष्टपणे बोलता येईल, केबिन मध्ये एखाद्या बोलता येईल, तुमच्या बरोबर चर्चा करता येईल. तुमच्या अभ्यासाचे प्रश्न असतील तर तुम्ही ते माझ्या बरोबर चर्चा करू शकाल. एक लेक्चर पूर्णपणे नोट्स कशा काढायच्या याच्या संदर्भाने मी घेईन. ते लक्षात कसं ठेवायचं, पुन्हा ते तुम्हाला सहजपणे आठवलं पाहिजे. अख्ख्या पुस्तकाच्या नोट्स कमी पानामध्ये कशा बसल्या पाहिजेत, त्यात तिथं कलरचा वापर केला तर त्याचं काय होतं याच्या संदर्भात तुम्हाला आवश्यक असणारे वर्षभर लेक्चर होत जातील. पण मी परत पुन्हा सांगतोय, वेळ प्रचंड कमी तुमच्या हातात असतो. हा वेळ कधी निघून जातो हे देखील कळत नाही. आता हा महिना कधी निघून गेला तुमच्या लक्षात आलं नसेल. तुम्ही आता जाऊन आता वर्गात गेल्यानंतर एकच वाक्य द्यायचं, 1 महिना मी काय काय केलं. बघा तुम्हाला आठवते तरी का मी काय काय केलेलं, किंवा माझ्या बाबतीत माझ्या लक्षात किती आहे या महिन्यातल्या लेक्चर मधलं, या 8 दिवसाच्या लेक्चर मधलं माझा अभ्यास किती झालाय. म्हणजे शिकवण्याचा वेग अधिक आहे, समजावून सांगण्याचा वेग अधिक आहे, टॉपिक पुढे जात आहे. माझं काम कुठं आहे? जर माझं काम मागं असेल तर कधी ना कधी तरी तुम्हाला ओझं उचलावं लागणारच आहे ना. आता नाही तर परीक्षेच्या आधी कधी ना कधी तरी तुम्हाला ते ओझं उचलावं लागणार आहे. या महिन्याभरातला मी किती वेळ या गोष्टीसाठी देऊ शकलो असतो आणि हे ओझं कमी करू शकलो असतो. तुमचे आई वडील तुमचं ओझं उचलणार नाही, तुमचे प्राध्यापक तुमचं ओझं उचलणार नाही. परीक्षेच्या वेळेस तुम्हालाच ते तिथं सिद्ध करावं लागेल, तुम्हालाच तिथं लिहावं लागेल किंवा तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल. आज टाळलं उद्या येणार आहे, उद्या टाळलं परवा तुम्हाला ते करावं लागणार आहे. या महिन्याभरातला वेळ कुठे गेला याचा हिशेब करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काळ किती फास्ट जातोय, काळ किती वेगानं पुढे सरतोय. आणि जर असं सरकत राहिला तर तुम्हाला त्याचा तोटा होत राहणार आहे. तुम्ही कुठल्या शाळेत आलात हे महत्वाचं आहे, तुम्ही आता काय करताय हे महत्वाचं आहे, आज काय करताय हे महत्वाचं आहे, पुढच्या 1 तासात काय करणार आहे महत्वाचं आहे, आज संध्याकाळी तुम्ही काय करणार आहे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला शक्य असेल तर 2 वर्ष पूर्णतः मोबाईल पासून लांब जा, पूर्णतः मोबाईल पासून लांब जा. तुमच्या वर्गामध्ये बसताना देखील तुमच्या मित्राच्या शेजारी बसायला पाहिजे असं काही गरज नाही. तो मित्र असेल तर तो मित्र आयुष्यभर राहील देखील तुमच्या सोबत राहील. त्याच्यावरती बेंचवरती बसल्यानंतर त्याच्यावरती गप्पा मारल्यानंतर तो मित्र होतो असं नाही. तो चल म्हणाला इकडे जाऊयात आज, चुकव लेक्चर एखादं म्हणाला म्हणून तो तुमचा मित्र होत नाही. मित्र हा तुमच्या यशासाठी तुम्हाला सपोर्टेबल पाहिजे. जर तो तुम्हाला सपोर्ट करण्याऐवजी चल काय होईल त्याला असं करत असेल तर तो तुमचा मित्र नाहीये, तो तुमचा दुश्मन आहे. खरं तो तुम्हाला सक्सेस होण्यामध्ये मदत करत नाहीये, तो तुमच्या बरोबर अभ्यासाच्या चर्चा करत नाहीये. तो जर तुमच्या बरोबर IPL ची चर्चा करत असेल तर त्याला थांबवा, त्याला सांगा माझा बाप शेतात काम करतोय, तू ज्या चर्चा करतोय तो माझ्या बापासाठी उपयोगाच्या नाही, माझ्यासाठी उपयोगाच्या नाहीये. थांबव, आपण अभ्यासाच्या चर्चा करायची असल्या तर बसूया ती करतातच.
हे त्याला थांबवा. तो म्हणतोय म्हणून तुम्ही करायची गोष्ट कुठली गरज नाही, तुम्ही एकटे पुरेसे असता. संघर्षाला तुम्हाला एकट्याला सामोरं जावं लागतं. मित्र पेपर लिहायला येत नाही, मैत्रीण पेपर लिहायला येत नाही, तिने सांगितलेल्या गोष्टी पेपरमध्ये लिहिता येत नाही, मोबाईल मधल्या गोष्टी पेपरमध्ये लिहिता येत नाही. तुम्ही त्याचा वापर करताय. त्याचा अजून एक प्रयोग सांगतो. तुम्ही इथं बसलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त 10 मिनिटं डोळे झाकावे. तुम्हाला आपण रील्स मधला आठवायला सुरुवात होते. बघा तुम्ही आपण रील्स मधला आठवायला सुरुवात होते, कारण आपण ते तेवढं पेरलेलंच असतं, दिलेलंच असतं. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी आठवतात त्याचा विचार करून एकदा बघा. हा प्रयोग करून बघा. आता गेल्यानंतर पुढच्या 8 दिवसात उठल्यानंतर 15 ते 20 मिनिटात जर तुम्हाला मोबाईलच्या एकदा तरी जर आठवण होत असेल तर समजून जायचं मी मोबाईल अडिक्टेड आहे. उठल्यानंतर 15 मिनिटात जर तुम्हाला आठवण होत असेल मोबाईलची तर समजायचं मी मोबाईल अडिक्टेड आहे आणि मला ते थांबवायला पाहिजे. उठल्यानंतर आठवण काय झाली पाहिजे? जे करताय त्याची आठवण झाली पाहिजे ना, ती कामाची आठवण झाली पाहिजे ना. कधीतरी वेळ मिळाला तर या. म्हणजे इथले काही विद्यार्थी आहेत, मी ज्याच्या घराच्या शेजारी राहतोय असे काही विद्यार्थी इथे आहेत. माझ्या टेबलवरती आत्ता जरी बघितलं तर आज दिवसभराच्या कामाची लिस्ट आहे. दिवसभराच्या कामाची आजची माझी लिस्ट आहे, रेडी आहे. मला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काय करायचं याची लिस्ट तयार आहे. जर मला या योजना ती करावं लागत असेल, म्हणजे मी काय फार मोठा माणूस आहे अशातला भाग नाही, फार वेगळं करतोय अशातलाही भाग नाहीये, पण मला जर ती लिस्ट करावी लागत असेल तर तुमची लिस्ट कुठे आहे? कुठे लिस्ट तुमची? वहीचं एक पान करा, 4 घड्या घाला, स्टॅपल मारा, 4 बाजूला कापा, एक डायरी छोटी ठेवा खिशात आणि त्याच्यावर लिहा आज काय करायचं. दररोजची लिस्ट डोळ्यासमोर असू दे. तशा पद्धतीचे ऍप काही एक मोबाईल वापरत असेल तर तेच वापरा. मला कळत नाहीये 11वीचा विद्यार्थी गेम खेळतोय कसं काय? म्हणजे याच्यातही आहेत ते नग सगळे. गेम खेळत बसतोय कसं काय? मला सांगा काय फायदा? तुम्हाला माहिती आहे गेम असे काही पदार्थ आहेत, जेवणातले असे काही पदार्थ आहेत सर, हॉटेलचं जेवण माणसांना का आवडतं याचं कधी शोधलं तुम्ही? कारण शोधलं काय? कारण काय? आचार्य दररोज आंघोळ करत नाही म्हणून काय? का आवडत नाही? का आवडतं ते? त्याचं कारण माहिती आहे? आई घरात टेस्टिंग पावडर नाही टाकत, हॉटेलमध्ये टेस्टिंग पावडर टाकली जाते. म्हणजे तुम्हाला आर्टिफिशियल टेस्ट आणण्याचं काम हॉटेलमध्ये केलं जाते. आई घरात जेवणात कलर टाकते, असं कधी होते? रंग टाकते, कलर नाही टाकत. तुम्ही बाहेर जेवून येणार आहे, जेवल्यानंतर तुम्ही हात धुतल्यानंतर देखील रुमालानं किंवा तुम्ही पेपरनं जरी हात पुसलात तरी तो तुम्हाला 1-2 तास तो रंग जात नाही हाताचा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मेंदूला सवयी लागणाऱ्या गोष्टी त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि मग तुम्हाला असं वाटतं की तेच खावं, तेच खावं, तेच खावं. सेम गेम नावाची गोष्ट आहे की तुमच्या मेंदूला लत लागायला पाहिजे. लत म्हटलं मी, लत लागायला पाहिजे अशीच ती डिझाईन केली जाते. काय डिझाईन केली जाते? या बाटलीतला कलर या बाटलीत होता, या बाटलीतला कलर या बाटलीत होता. आहे ना गेम? माहिती ना ते? मला माहिती नाही, माझं बाळ परवा खेळताना मी ते बघितलं. हे बाटलीतलं ह्या बाटलीत. आता ते सुट्टी आहे म्हणून त्याचं चालू आहे. त्याच्या काकाच्या मोबाईलवरती ते गेम आहे. काय होईल? या बाटलीतला कलर या बाटलीत, या बाटलीतला कलर या बाटलीत होता. डॉक्टर व्हा. काय वाटते तुम्हाला? म्हणजे बघा काम बघा काय चालू आहे. काम काय चालू आहे? खोटी बंदूक घेऊन समोरच्याला गोळ्या घालायच्या. होणार काय? डॉक्टर पेशंटला काय गोळ्या घालणार? काय करणार पेशंट आल्यानंतर? हातात पबजी, स्वप्न डॉक्टर होण्याची. हातात पबजी, स्वप्न इंजिनियर होण्याची. सेकंड इयर इंजिनिअरिंगला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय काय इंजिनिअरिंग असतं ह्या समजून आता प्रके घाणेकरांचं पुस्तक आहे. प्रके घाणेकरांची पुस्तकं वाचा. गड किल्ल्याचं इंजिनिअरिंग काय होतं, व्हायचंय ना इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर. मुलापासून तयारी करा ना. घर नावाची गोष्ट काय असते, गडी नावाची काय गोष्ट असते. पॅशन जोपर्यंत होत नाही, बेबीच्या देखण्यापासून जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुम्ही ते इंजिनियर नाही, वर्कर होतो. वर्कर एका कंपनीत आपण कोपऱ्यात कुठेतरी काम करतो आणि सतत टांगती तलवार. आज नोकरी जाईल का, उद्या नोकरी जाईल का, परवा नोकरी जाईल का, याची सतत टांगती तलवार. असं जर जगायचं असेल तर त्याचा उपयोग काय? म्हणजे स्वप्न तुमची काय? कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकतोय? अभिनव मध्ये. करायचं काय? जेईई वगैरे. करतोय काय? पबजी. खेळतोय काय? तर या बाटलीत कलर त्या बाटलीत होतायचं आणि हे खेळतोय. किंवा त्यात काय अजून कुठली गाडीची गेम खेळतोय. आणि याचा तुमच्या
जगण्याशी संबंध काय आहे आणि हे बंद करा. हे जर तुम्ही आत्ता बंद केलं तर पुढची 2 वर्ष सुखाची आहे आणि त्याच्यानंतरच आयुष्य पूर्ण सुखाचं आहे. शेवटचा एक मुद्दा सांगतो फक्त. बपू काळेंचं बपूरचं नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामधला एक किस्सा आहे. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या बाहेर गुरुत्वाकर्षण कक्ष आहे. ग्रॅव्हिटी आहे माहिती आहे ना पृथ्वीच्या बाहेर. एखादं यान ज्या वेळेस पृथ्वीच्या बाहेर जातं त्याला संघर्ष कुठपर्यंत असतो रे? त्या यानाला संघर्ष कुठपर्यंत असतो? ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाणीपर्यंत संघर्ष असतो. त्याचं कारण काय? यान वरती जात असतं, पृथ्वी त्याला खाली ओढत असते, त्याला खेचत असते खाली. बरोबर? बरं, हाही प्रयोग तुम्हाला सांगतो की पृथ्वी सगळ्या वस्तूंना तेवढ्याच क्षमतेने खाली खेचते. म्हणजे लोखंडाचा गोळा टाकलात काय आणि मोराचा पीस टाकलात काय, पृथ्वी लोखंडाच्या गोळ्यालाही तेवढ्याच वेगाने खेचते आणि मोराच्या पिसालाही तेवढ्याच वेगाने खेचत असते. जेवढ्या ताकदीने ती वर जाण्याचा प्रयत्न यान करत असतं तेवढ्या ताकदीने त्याला पृथ्वी खाली खेचत असते. त्या यानाचा संघर्ष असतो गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून वरती जाईल. एकदा ते गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून वरती गेलं अख्खीच्या अख्खी पृथ्वी ते ताब्यात येते त्या यानाची. माहिती आहे? म्हणजे पूर्ण पृथ्वीचा फोटो इथून काढू शकत, इथून काढू शकत. बरं 10व्या मजल्यावर पूर्ण पृथ्वीचा फोटो काढू शकत. पूर्ण पृथ्वीचा फोटो काढायचा असेल किंवा ती पृथ्वी अख्खीच्या अख्खी ताब्यात यायची असेल तर गुरुत्वाकर्षण कक्षेच्या वरती तुम्हाला जायला पाहिजे आणि तिथपर्यंत संघर्ष आहे. तुमचा संघर्ष कुठपर्यंत असतो माहिती आहे? यश मिळेपर्यंत. यश मिळालं की ती उंची तुमचा संघर्ष संपवते. आपोआप तुमचा संघर्ष संपतो. त्या उंचीपर्यंत जाईपर्यंत प्रचंड संघर्ष आहे. तुम्हाला दररोज आव्हानांचा सामना करावा लागेल, दररोज आव्हानाचा सामना करावा लागेल आणि तुम्ही जेवढे आव्हानं टाळणार तेवढा तुम्हाला त्रास होईल. येणार आहे दररोज आव्हानाचा सामना करून तो गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून एकदा बाहेर गेला, त्या उंचीवरती गेला की ती उंची आपोआप सगळं सांभाळेल. साधं हे उदाहरण काढायसाठी म्हणून तुम्हाला सांगतो. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला त्रास कधी? निवडून येईपर्यंत. निवडून आल्यानंतर ते पदच काम करतं ना. ते पद काय काम करतात? आमदार साहेब या बसा, आमदार साहेब तिकडे या, पाठीमागे टोळी आणि पडल्यानंतर कुणीच नाही. अपयशाला कुणीही बाकी नसतो, यशाला सगळी असतात आणि म्हणून तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तो करा अशा अपेक्षा आहे. जवळजवळ 1.25 तास बोलतोय. प्रश्न असतील तर 2-4 प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. विचार असतील काही प्रश्न असतील तर मी पुढची लेक्चर तुम्हाला टॉपिक तुमच्यातल्या काही जे जुने मुलं आहेत त्यांना माहिती आहे दीदीचे आहेत टॉपिक लिहून काढा. एक 10 टॉपिक लिहून काढा. आपण 10 टॉपिक वरती महिन्याला 15 दिवसाला एका टॉपिक वरती आपण काम करू. आणि आता माझं लेक्चर इथून पुढचं हे असं उभं राहून असणार नाही. इथं व्हाईट बोर्ड असेल किंवा कदाचित पीपीटी असेल आणि मी तुम्हाला ते प्रयोगासहित सांगेन की हे प्रयोग कसे झालेले होते, ते प्रयोग कसे होतात. म्हणजे मानसशास्त्रातले जे प्रयोग आहेत ते तुमच्या अभ्यासासाठी जे गरजेचे आहेत तेच त्याच्यावरती आपण चर्चा करू. सर कोणाला प्रश्न असेल तर विचारतात नाही तर थांबेल आपण. आता हे वेगळं प्रश्न आहे का म्हणतात शेजाऱ्याच्याकडे बघायचे आणि स्वतःकडे बघा ना मला काही प्रश्न पडलाय का. त्याचा प्रश्न त्याचा तो बघून घेईल ना, त्याला पडलेला प्रश्न त्याचा तो बघून घेईल. मला काय पडलाय तो प्रश्न आणि तो प्रश्न फार महत्वाचा आहे. जर असेल तर इकडे विचार सुरू करा कोणीतरी एकट्याला आपोआप सुरू होतं. मागच्या वेळेस आपण बघितले आहे कोणाकडे प्रश्न? आणि गेल्या लेक्चर मध्ये तुम्ही बोललेला की आपण टाइम टेबल नुसार ते टाइम टेबल करायचं नाही. फरक पडतो. पेरेंट्सने सांगितलं नाही 20 ला मॅथ पेरेंट्सना प्रश्न बघा यावेळी हे नाही. मी माझं काम जे आहे मला हे आज काम करायचे आहे. कामांची आठवण होण्याची यादी आणि टाइम टेबल याच्यामध्ये फरक आहे. मला मी 9 वाजता लेक्चरला येणार होतो. इथं सुरू किती वाजता झालं? 9:45 वाजता. टाइम टेबल कुठे? मला हे लेक्चर झाल्यानंतर ते काम करायचं. एखादा पाठ तुझा असा असेल बघा की ज्या पाठाला तू एकच दिवस वेळ दिला होतास टाइम टेबल मध्ये पण एका दिवसात ते आवडलं नाही. मग तुझं सगळं टाइम टेबल पुढचं
कदाचित मिस करण्याची शक्यता आहे ना, कदाचित शक्यता आहे. तर आता टाइम टेबल मी तुला कायम त्रास देणारच. त्याच्याऐवजी मी परत सांगितलं, आता मला 10 वाजेपर्यंत शेड्यूल होतं, कदाचित 1 तास एक्स्ट्रा द्यावा लागेल ना, 1.5 तास एक्स्ट्रा द्यावा लागेल. उद्याचं शेड्यूल त्याच्यासाठी चेंज करावं लागेल. याला मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, टाइम मॅट्रिक्स नावाचा शब्द नेटवरती टाकून बघ. मग टाइम मॅट्रिक्सचा एक चार्ट आहे. त्या चार्ट मध्ये काय येतं, IMP, फेल IMP आणि इम्पॉर्टंट आणि नॉट इम्पॉर्टंट. टाइम टेबल पेक्षा हा चार्ट तुला जास्त चांगला वापरता येईल. आता इथं व्हाईट बोर्ड असतं तर मी सांगितलं असतं. म्हणजे उदाहरण IMP, दुसरा कॉलम कुठला आहे, फेल IMP, इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे आणि IMP असं काय आहे, स्टडी, बरोबर आहे. नॉट इम्पॉर्टंट आहे आणि IMP इम्पॉर्टंट नाहीये पण IMP असं काय, मैत्रिणीबरोबर जाणं असेल कदाचित किंवा मूवी बघणं असेल, बरोबर आहे. त्याचा शेवटचा कॉलम हा कायम नॉट इम्पॉर्टंट, नॉट IMP असं काय आहे. ते बाजूला परत केलं की तुझं मॅनेजमेंट होत जातं. टू लिस्ट म्हणजे जी लिस्ट आहे, जी काम करायची ती लिस्ट वेगळी आणि ह्या वेळेत हे करायचं हे टाइम टेबल आहे. टाइम टेबल कदाचित तुमच्या लेक्चर प्रमाणे ह्याच्याप्रमाणे सुरू आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त माझं काय, मला या पद्धतीने उदाहरण सांगतो, अजून सोप्या भाषेत सांगतो. एक सब्जेक्ट आहे पण तो सब्जेक्ट तुला त्रास देतोय, त्या सब्जेक्ट बद्दल तू दररोज काहीतरी करायचं ठरवते. मला हे करायचंय म्हणजे मला या प्राध्यापकांना जाऊन भेटायचंय, ही लिस्ट झाली. हे टाइम टेबल मध्ये कसं बसणार, नाही बसत ना मला. टाइम टेबल आज नाही भेट झाली तरी उद्या घ्यायला पाहिजे. मला या संदर्भात हे काम करायचंय, ही लिस्ट झाली. आजच आत्ताच या वेळेत हे टाइम टेबल आहे. ते टाइम टेबल मी तुम्हाला एवढं सांगितलं, मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं, मिळाला की अभ्यास, हेच टाइम टेबल. मिळाला की वेळ अभ्यास, हेच टाइम टेबल. लक्षात आलं. मी परत आम्ही भेट तुला दाखवत होते, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या कशा आहेत. टाइम मॅट्रिक्स बघून घ्यावे. जर नेटवर्क मिळालं तर टाइम मॅट्रिक्स बघून घ्या.